नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सांगोल्यातील अंबिका देवी या मंदिरात। तर आज आपण या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत। चला जाऊयात मंदिराच्या आतमध्ये। सुरुवातीला हे प्रवेशद्वार आहे, इथून आपण आत जाऊयात। हे मंदिर साधारणतः 14व्या शतकातील आहे। हा मंदिराचा गाभारा आहे। एकाच सिंहासनावर अंबिका माता, आई तुळजाभवानी आणि औंधची यमाई देवी अशा 3 मूर्ती आहेत। डावीकडे अंबिका माता, मध्यभागी तुळजाभवानी माता, तर उजव्या बाजूला यमाई मातेची मूर्ती आहे। मंदिराच्या 3ही बाजूने सर्व भिंतींवर विविध शिल्पे आहेत। या शिल्पांमध्ये हिंदू पुराणातील प्रसंग आणि देवदेवतांच्या मूर्ती आहेत। जसे की इथे दुर्गा माता राक्षसांचा विनाश करत आहे, तसेच दत्ताची मूर्ती आहे। त्यानंतर मागच्या बाजूस शिव पार्वती माता आणि गणपतीचे शिल्प आहे। त्यानंतर पुढे खंडेराय आणि म्हाळसा देवी, मणी आणि मल्ल या 2 राक्षसांचा वध करतानाचा प्रसंग आहे। नंतर पुढे समुद्र मंथनाच्या वेळेस देव आणि राक्षसांमधील युद्ध आहे। असे सर्व प्रसंग येथील शिल्पांवर कोरलेले आहेत। त्यानंतर इथे अशी एक विहीर आहे, जी मंदिराच्या बांधणीच्या पूर्वीपासून आहे। या विहिरीतील पाण्याने अगदी पूर्वीपासून देवीला स्नान घातले जाते। हा मंदिराचा सभामंडप आहे। गाभाऱ्याच्या समोर ही सिंहाची मूर्ती आहे, जे देवीचे वाहन आहे। सभामंडपाच्या शेजारीच यज्ञकुंड आहे। यात्रेच्या वेळी भाविकांकडून येथे आहुत्या दिल्या जातात। मंदिराच्या समोरच 2 दीपमाळा आहेत। नवरात्रोत्सवाच्या वेळी या 2 दीपमाळा प्रज्वलित होतात। अंबिका माता ह्या सांगोला गावच्या ग्रामदैवत आहेत। या मंदिरातील ऐतिहासिक घटना म्हणजे छत्रपती रामराजे यांना नामधारी केले आणि मराठ्यांची सगळी सत्ता आणि कारभार पेशव्यांकडे गेला। हा तह याच मंदिरात झाला। हे मंदिर यादवकालीन आहे। त्या काळात फक्त या मंदिराचा गाभारा होता। पुढच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार झाला। मंदिराच्या आवारात हे श्री हनुमानांचे मंदिर आहे। रथसप्तमीला देवीची यात्रा असते। पूर्वीच्या काळी दगडी रथातून देवीची मिरवणूक काढली जायची, पण आता हा रथ शिल्लक नाही। फक्त रथाची 2 चाके शिल्लक राहिली आहेत, म्हणून ती अशी कट्ट्यावर एका देवतेप्रमाणे स्थापित केली आहेत। असे हे ऐतिहासिक मंदिर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नंतर अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये।